चला जाऊयात मॅचकडे. एक मोठी मॅच, परंतु याच्यानंतरला एफसीटीचा संघ जिथे अतिशय भागवत खेळताना दिसतील आणि या टीमच्या आधारस्तंभ म्हणजे एकंदरीत अमरदादा फडाळ देखील मॅचच्या आतुरतेने ते वाट बघताना दिसणार आहेत. निलेशजी रेमजे देखील या टीमचे अगदी सर्व आहेत, परंतु जावं लागेल त्यानंतरला अलायन्स 11 या टीमचे जे मॅनेजर आहेत स्वप्नील जे एल्वे ते आता खुश असतील. मॅनेजरनं कमालचं त्या ठिकाणी आपल्या प्लेयर्सना सांगितलंय की यानंतर त्यांचा सामना केवला जाणार, परंतु त्याच्या अगोदर एक मोठे युद्ध पाहायला मिळेल की स्वराज फायटर्स विरुद्ध आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगरचा संघ पहिला सामना मात्र पराजित होऊन आलाय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर एकंदरीत स्वराज फायटर्सच्या संघाने सामना जिंकलाय. ही ते कॅच महत्वाची होती. गोऱ्या पवारला जर तुम्ही बाद केलं असतं, परंतु बाद करू शकत नाहीत तुम्ही. चेंडू मात्र सरळ सीमा रेषेच्या दिशेनं 4 रन्स मिळत आहेत. हे गोऱ्या पवारची स्ट्रेंथ आहे. ही गोऱ्या पवारच्या कलाईका इस्तेमाल बॅकफुटला गेला होता. त्याला माहित आहे की तो पॉईंटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे. त्याच्या डोक्यावरनं सरळ त्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं, ज्याच्यामध्ये पॉवर देखील चांगली होती, चांगली विद्वत्ता देखील होती. लक्ष्यमच्या थोडं बाहेर आहे. आता जे ऑफिशियल्स आहेत तिथे बॉलरला पनिश करते. रोहितनं तेवढा चांगला रंग दाखवला नाहीये. गोलंदाजीची अपेक्षा चांगली होती, परंतु तेवढी चांगली बॉलिंग रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. येत्या हवेमध्ये बॉल आहे, याही वेळेला चेंडू गॅपमध्ये चाललाय आणि चेंडू हो दिशा से फटके तो भाई पडेंगे फटके आणि सरळ 4 रन्स बघायला मिळतील. संघाचं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेलं आहे 9 या आकड्यावरती. 9 रन्स झालेत. नो बॉलचा इशारा. नो +1 असे 2 रन्स आता ॲड करावे लागतील. संघाचं स्कोरबोर्ड 12ला जाऊन पोहोचले. रोहित पवार याच्याकडून प्रचंड अपेक्षा राहिली आहे आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमला, परंतु स्वराज फायटर जिंकणार की आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगरचा संघ. कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल, कारण एक संघानं पहिला सामना जिंकलाय, ऑन ड्राईव्ह केले, शतरक्षक डीप मध्ये आहे, तर एका संघानं पहिला सामना गमावून आलेले आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. याच्यानंतर एफसीटी बनाम अलायन्स 11चं बॅटल पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. वेळ खूप कमी आहे. त्याचबरोबर गोऱ्या पवार अगदी त्याला शार्प माइंडेड खेळाडू म्हटलं जातं. मिस्टर मास्टर माइंड, जबरदस्त बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. रोहित याही व्हायला या मॅचमध्ये देखील एक्सपेन्सिव्ह ठरतोय. गोऱ्यानं चांगलाच याचा फायदा घेतलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये याचा परिपूर्ण अंदाज होता गोऱ्याला आणि सरळ चेंडूला ठोकून टाकले 4 धावांसाठी. एकचा खेळ देखील संपला. स्कोर बोर्ड 22 रन्स विदाउट लॉस. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी टीममध्ये गोऱ्याचे शिष्य देखील खेळताना दिसत आहेत. म्हणजे आज गुरु एका टीमकडून तर शिष्य देखील काही प्रतिस्पर्धी संघाकडे आहेत. ही भिडत मात्र गुरुच्या विरोधामध्ये शिष्याची देखील असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मनोजला पाठवले दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. अमिय पवार याचा बल्ला थोडासा खामोश राहिला, मोठे प्रहार बघायला मिळाले नाहीत, परंतु गोऱ्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 22 रन्स काढले.
याला म्हणतात कंट्रोल वाला क्रिकेट, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. मनुष्यवृत्तामध्ये अमेय पवार असेल, पहिला चेंडू टाकला जाईल, नो बॉलचा इशारा, चेंडू डिक्लेअर झोनकडे ट्रॅव्हल होतोय. एक रन तर नक्कीच मिळेल. टॉस यायचा आहे एफसीटी आणि अलायन्स 11. शेवटचा 1 मिनिट असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनना. दोन्ही टीमच्या कॅप्टनना शेवटचा 1 मिनिट असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक षटक कमी करण्यात येईल. 1 मिनिटांच्या कालावधीमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर टॉस करण्यासाठी या. एफसीटी आणि अलायन्स 11चे कॅप्टन 1 मिनिटामध्ये आपला कॅप्टन इथे टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आला पाहिजे, अन्यथा 1 ओव्हरच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. प्रहार केला जातो, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला खेळला गेले. 2 रन्स कंप्लीट केले प्रयत्न तिसऱ्या धावेचा आणि 3ही रन्स कंप्लीट होत आहेत. संघाचा स्कोर बोर्ड 27 ला जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसातील आपण पाहतोय तर सर्वाधिक स्कोर करण्याचा विक्रम अलायन्स 11 या टीमचा. सौरभ पाटीलचं अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहिलं. आपण टॉस करून घेतोय. तिथे टॉस केला जातोय. टॉस कोण जिंकले? फ्रेंड सर्कलने टॉस जिंकला, बॉलिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. अलायन्स 11 या टीमला बॅटिंग करावी लागेल. मनोजच्या विरुद्धमध्ये अमेय पुन्हा यॉर्कर लेन्सचा बॉल सरळ मात्र अगदी डीप मध्ये खोलवरचा चेंडू पाहायला मिळाला. 33 रन स्कोर बोर्ड वरती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वराज फायटर्स बनाम हे बॅटल आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर या 2 संघांमध्ये चाललंय. खूप सारी मेहनत घेतली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून, कारण आरजे स्पोर्ट्स या टीमला हा सामना मात्र जिंकणं खूप महत्वाचं आहे. चेंडू हवाई यात्रेवरती पाठवलाय. अमेय पवारच्या बॅटमधून एक सुमधुर फटका, 6 रन षटकार. चाळीस रन झाले 2 ओव्हर नंतर. 40 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये रन्स होत नव्हते, परंतु सायंकाळच्या सत्रामध्ये आता या रनांचा पाऊस पाहायला मिळतोय. चेंडूला वादळ्या ठिकाणी चकमक दिला क्षेत्ररक्षकाला देखील
आपण पाहतोय तर इथे भन्नाट वेगाने रन्स मात्र कंप्लीट होत आहेत. गोऱ्या पवार यांचं जर अर्धशतक झालं तर अक्षय जाधव जे शिरशिंगेवाले आहेत त्यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश त्यांना देखील दिलं जाईल. हो, यावेळेला अमेय पवारच्या बॅटमधून हवाई सफर, षटकार, छरान, कमालची बॅटिंग. आता अमेयला देखील समजलंय की डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला ही जी विकेट आहे आता कुठेतरी पोषक ठरत चालली आहे. आता हे जे आपण पाहायला गेलं तर जे भाऊ आहेत आता आपसात विरोधक म्हणून खेळताना दिसत आहेत. हे क्रिकेट आहे, ही क्रिकेटची मज्जाच वेगळी आहे. गोऱ्या पवार असू दे, अमेय पवार असू दे, सौरभ पवार असू दे, हे भाऊ भाऊ आहेत आणि आज मात्र ते विरोधक म्हणून खेळताना दिसत आहेत. हे गुरु शिष्य आहेत. अगदी सौरभच्या नेतृत्वा याच्या काळी घडलेला काडू ताळमीमध्ये आज त्याच्यावरती प्रहार करतोय. बॅक टू बॅक 2 6 पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग डावखुऱ्या शैलीचे. आजपासून कालपासून दीपराजनं सुरुवात षटकारांची केली. आज पाटीलचा बल्ला मात्र इथे अगदी जबरदस्त चालला होता. त्याच्यानंतर अंकित करडेनं देखील, आता अमेय पवार देखील कमालची बॅटिंग. कालच्या दिवसामध्ये अमेय पालकरनं देखील तडफदार खेळी सादर केली होती. आज अमेय पवार देखील तशाच प्रकारचं क्रिकेट खेळताना दिसत आहेत. संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 57 विदाउट लॉस. हो, यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडली जाते. सुपर कॅच, सुपर डुपर कॅच. अमेय पवारची फारी संपुष्टात आली आहे. चांगली बॅटिंग करत होता, चांगला सेट बॅटर झाला होता, परंतु आता सरळ मैदानाच्या बाहेर. सौरभनं अक्षरशः फसवलंय. बॅटिंगसाठी मिस्टर मुन्ना. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि षटक क्रमांक यावेळेला 3चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. स्वराज पाटस या टीमची धावसंख्या 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 60 रन्स झालेले आहेत. आता शेवटचं षटक द्यायचं तर द्यायचं कोणाला, हे आता नक्कीच चर्चा केली जाईल. पहिलाच बॉल नो बॉल. हो, मोठा प्रहार केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 4 रन्स मिळतील तिथे. चौकार बघायला मिळतोय. आरजे स्पोर्ट शिवाजीनगरचा संघ, जे बॉलर देखील नाखुश असतील. धावसंख्या 68 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेत. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आयकॉनला तुम्ही पाहिलं असाल सौरभ पवार, त्याचबरोबर रोहित पवार. सौरभनं थोडंसं षटक मात्र एक्सपेन्सिव्ह टाकलं होतं. रोहितनं देखील थोडंसं महागडं षटक टाकलं होतं.
मनोज बाबू देखील तिथे बिस्फील्ड करताना दिसलेले आहेत. 3 रन्स मिळतील या चेंडूवरती. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 71 रन स्कोर बोर्डवरती लागले. धावांचा डोंगर बघायला मिळालाय. आम्ही पवारची ती पारी पाहिली, छोटीशी पारी परंतु प्रभावित करणारी होती. संघाला एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन, चांगलं योगदान देऊन गेला. ती 26 धावांची पारी आम्ही पवारची. हो, यावेळेला डाऊन द ग्राउंड मिस्टर मुन्नाच्या बॅटमधून चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. येथे तब्बल आणि तब्बल 6 रन्स मिळतील. षटकार आलेला आहे. शवासावी इथे 4 रन्स मिळतील. 1 बाउंड चेंडू गेलेला आहे. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 76. 76 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 24 मध्ये 77 ची गरज आहे. 24 बॉल 77 धावांची आवश्यकता. पोलीस पाटील प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी दापोली पोलीस पाटील संघटनेचे सचिव सन्माननीय सकपाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. कालपासून जे पोलीस पाटलांच्या मागण्यासाठी नागपूर अधिवेशनमध्ये आपलं मागण्या मान्य करण्यासाठी गेले होते आणि कालचा दिवस पूर्ण प्रवासात गेल्याच्यानंतर आज या ठिकाणी पुन्हा मैदानामध्ये आपल्या संघटनेसाठी हजेरी लावलेली आहे. या संघटनेचे सचिव सन्माननीय सकपाळ साहेब यांचं या ठिकाणी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. अतिशय भागवत पोलीस पाटील यांना विनंती आहे की सकपाळ साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी पुष्प आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
त्याचबरोबर सपकाळ साहेबांचे जे चिरंजीव आहेत आयुष यांचा देखील आपण सन्मान करतोय. कोणेगावचे पोलीस पाटील महोदय आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण होडेराव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. ऑनला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या परिसरामध्ये. या ओव्हरमध्ये 3 विकेट्स देखील गेलेले आहेत. 3 वरती 3 खेळाडू बाद, अजून देखील एक गोलंदाजी मार्क वरती आपण वैभवला गोलंदाजी ट्रॅक वरती बघतोय. एक गुणवान गोलंदाज, प्रचंड एक्सपिरियन्स बॉलर वैभव वडबे. थेट मुंबईतून देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी हा जो खेळाडू आहे वैभव आलेला आहे. हो, दांडी गोल वैभवचा. अजून देखील जो दबदबा आहे, एक काळी मात्र या खेळाडूनं अक्षरशः क्रिकेट गाजवलं होतं. अंडरआर्म क्रिकेट. कीर्ती नासरे असेल, त्याचबरोबर वैभव वडबे असेल, गोऱ्या पवार असेल, पिंट्या पवार असतील, अनेक अशी नामांकित खेळाडू आहेत. त्याच्यापैकी एक हा खेळाडू वैभव पुन्हा एकदा जी अगदी त्याच्या काळातलं जे क्रिकेट गाजवलं होतं, इथून मागच्या 15 वर्षापूर्वीचं जे क्रिकेट होतं, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं होतं वैभवच्या माध्यमातून. अनेक नामांकित खेळाडू त्या स्पर्धेमध्ये, स्वप्नीलदादा शिंदे देखील. दुसऱ्या षटकाला आपण पाहिलं तर सुरुवात तर झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली, यष्टी उद्ध्वस्त करून टाकल्या. 4 खेळाडू बाद झालेले आहेत. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमचे बॅक टू बॉलर करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. याच्यानंतर अलायन्स 11चा संघ खेळताना दिसू शकेल. एफसीडी या टीमच्या विरोधामध्ये पॅड बॉलचा संपर्क नाही, कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस करून टाकलाय. चेंज ऑफ पेस करून टाकला, कमी गतीचा चेंडू टाकला. व्हेरिएशन आहे या बॉलरकडे. सुरेख गोलंदाजी. 2 रन्स मात्र मिळून जातील. पहिल्या ओव्हरमध्ये गोऱ्यानं 3 विकेट घेतल्या. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये देखील किफायतशीर गोलंदाजी आपल्याला गोलंदाज वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहे. उद्या स्पर्धेतला अंतिम दिवस. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय. 2चा खेळ संपला. 8-4. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर. बारा बॉलमध्ये 69 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये बॅक टू बॉलर नाही तर तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. या ठिकाणी केवळ आणि केवळ एक सिंगल मिळेल. 68 रन्स अजून देखील पाहिजेत 11 बॉलमध्ये. मोठा प्रहार केला क्षेत्ररक्षक असू शकेल. आणि या ओव्हरमध्ये आता पुन्हा एकदा एक विकेट मिळते. म्हणजे गोऱ्यानं या स्पर्धेतला मागच्या मॅच मध्ये पाहिली तर हॅट्रिक घेतली. या मॅच मध्ये तब्बल 4 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
असा जर परफॉर्मन्स सादर राहिला तर संपूर्ण स्पर्धेतला प्लेअर ऑफ द सिरीजचा देखील मानकरी ठरण्याचे चान्सेस देखील असू शकतात. ज्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग केलेली आहे, ज्याप्रमाणे त्यांनी बॉलिंग केलेली आहे, मागच्या मॅचमध्ये त्यांनी हॅट्रिक घेतली, त्याच्यानंतर या मॅचमध्ये 4 विकेट देखील घेतलेले आहेत. अजून खूप साऱ्या मॅचेस त्यांना खेळायचे आहेत. ते दोन्ही संघ पहिले 2-2 त्यांच्या मॅचेस खेळत आहेत. दोन्ही संघाची दुसरी मॅच आहे. स्वराज फायटर्सचा जो संघ आहे तो संघ आपण पाहायला गेलं तर एकंदरीत पहिला सामना जिंकून आला, तर दुसरा सामना देखील आता जिंकण्याच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आहे. तर आरजे स्पोर्ट्सच्या टीमचं कुठेतरी विजय मिळवणे स्वप्न बनून राहिलेलं आहे. पहिला सामना त्यांनी गमावला, त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स झाला नाही. गोलंदाजांकडून खास करून तेवढी अपेक्षा केली जात होती, पण तो गोलंदाजांना देखील तितकी चांगली गोलंदाजी केली नव्हती. 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. शेवटची 6 चेंडू शिल्लक आहेत. बायकफुटला जाऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. 2 घेतले गेलेत आणि प्रयत्न या ठिकाणी 3 सक्सेसफुली असेल. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती 3 रन्स घेतलेले आहेत. ऑफिशियल इशारा तिथे नो बॉलचा आहे. 2 रन्स मिळतील. खूप सारे रन्स आता पाहिजेत. हा गोऱ्या पवार यांनी काय जबरदस्त तिथून एक कमेंट केली आहे. आप्पाजी अगदी त्यांच्या आवडीचे या ठिकाणी सरळ मात्र चेंडू सीमारेषेच्या दिशेनं, म्हणजे राईट हँडेड बॅटरच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेनं जो राहिलेला प्लेयर त्याच्या डोक्यावरून जर 4 रन जात असतील तर लेफ्टीला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. येणाऱ्या वेळेमध्ये चेंडू मात्र त्या बाजूला जातोय. प्रचंड अगदी इतकं मोठं ताकद देखील नव्हती. आडव्या बॅटनं खायचं आहे, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कॅच पकडली जाणार आहे. विकेटचं पतन. 25 वरती 6वा खेळाडू बाद झालेला आहे. बॅटिंगसाठी मिस्टर विराजला पाठवलंय. एक हार्ड हिटर डावखुऱ्या शैलीचा. या खेळाडूला तुम्हाला पाठवणं गरजेचं होतं ओपनिंगसाठी, कारण डावखुऱ्या शैलीचा आहे, मोठे स्ट्रोक खेळू शकतो. बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळायचं होतं. 1च रन्स फक्त मिळेल. शेवटचं 1 बॉल शिल्लक आहे. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन, मोठा फटका खायचा होता. षटक क्रमांक 4 देखील संपलं. हा सामना मात्र जिंकलेला आहे स्वराज फायटर्स या टीमनं सामना जिंकला. अभिनंदन करूयात. पण तो हार्ड लक बॉईज. एफसीटी लगेच क्षेत्ररक्षण लावा. भागवत सर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. लवकरात लवकर प्लेयर लगेच मैदानाकडे मार्गस्थ करा. एफसीटी चला, लगेच ऑल प्लेयर्स मैदानाकडे जायचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं तुम्हाला देखील जावं लागणार आहे. अलाइन सिलेमन ओपनिंग बॅटर, चला अलाइन सिलेमन ओपनिंग पेअर मैदानाकडे पाठवून द्या. यापुढची मॅच असेल गजानन वॉरियर्स कामतकोंड विरुद्ध आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर. आपण लगेच टॉस करून घेणार आहोत या मॅच नंतर. लगेच सूरज नासरे, आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे या. सूरज नासरे, रोहित रेमजे, सूरज दादा नासरे, आपणास विनंती असेल की आपण लगेचच मैदानाकडे मार्गस्थ व्हा, कॉमेंट्री बॉक्सकडे या.
असं ऑफिशियल चला लगेच. रोहित रेमजे आपण या लगेच मॅच चालू होते. रोहित असला दोन सौरभ आहेत. एका बाजूला काताळे आहे तर दुसऱ्या बाजूला पाटील आहेत. दोन्ही अगदी एक क्लासिकल खेळाडू. एफसीटीचा संघ सौरभ पाटील डावखुरा शैलीचा बॅटर्स. पॉवर प्लेचा षटक असेल. पहिला चेंडू टाकला जाईल. पाटीलच्या विरोधामध्ये सौरभ काताळे. पहिलाच बॉल ऑफला ड्राईव्ह केला गॅपमध्ये. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दोन घेतले गेलेले आहेत. प्रयत्न 3चा सक्सेसफुली 3 रन्स कंप्लीट. हे बॅटल खूप महत्वाचं आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच. दोन्ही संघाने पहिला सामना जिंकलाय. आता दुसरा सामना जिंकण्याच्या उद्देशाने ते दाखल झालेत. तर एका बाजूला अलायन्स 11 या टीमनं पहिला सामना पराजित झालेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा सामना त्यांनी जिंकला. आता तिसरा सामना ते घेत आहेत. आता एफसीटीचा संघ आहे हा दुसरा सामना खेळताना दिसेल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू केवळ एक सिंगल. यष्टरक्षक आतिश भागवत सर जे कटेठवली गावचे पोलीस पाटील महोदय देखील आहेत. या मॅच मध्ये आपल्या अगदी एफसीटी टीमला सातत्याने, त्याचबरोबर या टीमच्या आधारस्तंभ एकंदरीत अमरदादा पाड्याळ असतील, त्याचबरोबर निलेशजी रेमजे देखील या स्पर्धेदरम्यान आनंद घेत आहेत आणि आपल्या टीमला चांगलं शेअर ऑफ सपोर्ट करताना पाहायला मिळतात. पुलटॉस बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. इथे 4 रन्स मिळतील. कोणीच रोखू शकत नाही या चौकाराला. 4 रन्स मिळतच आहेत. संघाचं स्कोर बोर्ड आता पुढे सरकेल आणि धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 रन्स झालेले आहेत. त्याला माहित आहे हे जे षटक आहे थोडंसं थांबून खेळणं गरजेचं आहे, कारण एखाद मात्र जर का चांगला बॉल अगदी यष्ट उद्ध्वस्त करून देखील जाऊ शकतो. हे पाटीलचा कंट्रोल दाखवतंय. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणार एकमेव प्लेयर फ्लिक केले क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग लेगच्या परिसरामध्ये सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाला. 2 रन्स याही बॉलवरती मिळणार आहेत. पुढचा चेंडू आपण पाहूयात. मोठं संकट घेऊन येऊ शकतं का? हवेमध्ये बॉल होता. खूप काळ असं वाटलं होतं की जान हातेले पे आ गई थी. चांगला थ्रो केलाय आतिश भागवत यांच्या हातामध्ये. खोलवरचा बॉल आणि तिथे 2 रन्स मात्र मिळतील. ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 रन्स. त्याचबरोबर आरजे स्पोर्ट्सचे मालक जितूदादा मांडवकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. जितू सर, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. आपण असं नसतो बा. कुणाल कात्रे आता ट्रॅकवरती आलेले आहेत. नंबर 2चं षटक त्याच्या माध्यमातून ते टाकलं जाईल. सायंकाळच्या सत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे. अनिकेत तेरेकर स्ट्राईक मार्कवरती. मागचा सामना अगदी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. यापुढची मॅच गजानन वॉर्डेस कामतकोंड विरुद्ध आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर. हवेमध्ये बॉल होता. तिथे कॅच मिस हातामधून झाली आहे. प्रमोद पालकरला आपण तिथे पाहिलं. थोडीशी आता चर्चा केली जाईल.
बॅट चेंज केलेली आहे, बल्ला चेंज केला, थोडीशी विचार देखील बदलावे लागतील. अनिकेत असेल अलायन्स 11 या टीमचे दोन आयकॉन खेळाडू, मागच्या मॅचमध्ये आयकॉन सारखेच खेळले होते. ऑनला ड्राईव्ह केलाय, 2 कंप्लीट केले जातील, प्रयत्न 3चा असू शकणार आहे. हा नानाचा मामला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ, आय कॉन्टॅक्ट देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. संघाचा स्कोर कार्ड आता थोडंसं वेगानं पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन आता पोचते 19 आकड्यावरती. 19 रन झालेले आहे स्कोरबोर्ड वरती. लेफ्ट हँडेड बॅटर सौरभ पाटील तयार आहे. लक्ष्मणच्या पुन्हा एकदा बाहेरचा बॉल, एक्स्ट्राज मिळतील. कुणाल कात्रे गोलंदाजीमध्ये डीप खोली आहे एफसीटी या टीम कडे देखील. चांगले बॅटर आहेत, चांगले. नो बॉलचा इशारा, परंतु या बॉलवरती मात्र टोटली 3 रन्स मिळतील. 2+1 टोटली 3 रन्स ऍड करावे लागतील. खराब गोलंदाजीचं या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. तुम्ही सुरुवातीचे 2 चेंडू विकेट टप्प्यावरती टाकताय. ओ यावेळेला दांडी गोल यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. सुरे गोलंदाजी. पाटील सरळ मैदानाच्या बाहेर जाणार आहे. 15 धावा करत असताना कमालची आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली कुणाल कात्रेच्या माध्यमातून. सौरभ पाटीलला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम. एक विध्वंसक फलंदाज, कदाचित तो डोकेदुखी ठरू शकला असता एफसीटी टीमच्या विरोधामध्ये. यापुढची मॅच आहे, टॉस साठी यायचं आहे. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड. राकेशनं या ठिकाणी आल्याला एक मोठा प्रहार केलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. जिथे आपल्याला 6 रन्स बघायला मिळतील. षटकार आलाय. राकेश बोर्ड आक्रमक बॅटर, बॅटिंग करतोय. अगदी स्वतःच्या बळबुतावरती ज्यावेळेस जो स्ट्रोक खेळला गेला, प्रचंड वेगानं फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय. चेंडू याही वेळेला खूप लांब जाईल आणि चेंडू दिशा खराब तर दशा देखील खराब. बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार, 2 षटकार. नो बॉलचा इशारा दिला गेलाय. टोटली 7 रन्स आता ऍड करावे लागतील. अंपायर्सनं सांगितलं नो बॉल. अंपायर डिसिजन विल बी दास डिसिजन. 36 झालेले आहेत. राकेश भुवड कमालची बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. फुल टॉस वरती पुन्हा प्रहार. बॅक टू बॅक 3रा सिक्सर. पाटील मात्र या ठिकाणी खामोश झाला, परंतु राकेश पुढे शांत बसणार आहे. 3 चेंडू 3 सिक्स पाहायला मिळत आहे. संघाचं स्कोरबोर्ड 42 ला आता जाऊन पोहोचलाय. अनिकेत तेरेकरनं सांगितलंय येस होय की तुम्ही बरोबर क्रिकेट खेळताय. गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय राकेश. अचूक टप्प्याची बॉलिंग तुम्हाला करावी लागेल. ही सुरेख गोलंदाजी आहे. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये एफसीटीचा संघाचा हा एक महत्त्वपूर्ण बॉलर आणि 3 रन्स मात्र आता इथे मिळतील. 2चा खेळ संपलेला आहे. संघाचं स्कोर कार्ड 45 ला 1. अलायन्स 11. सौरभला पुरुष एकदा आता बोलवलं गेलंय 3ऱ्या षटकामध्ये. ओहो, पुन्हा एकदा सौरभचं देखील स्वागत केलंय. राकेशच्या वाटमधून हवाई सफर, छान षटकार. राकेश नावाच्या वादळाने इथे तर प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलरवरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 51 रन स्कोर बोर्ड वरती. राकेश इथे 5 चेंडूंमध्ये 27 धावांवरती खेळतोय. सौरभ कातळेवरती चांगला प्रहार करताना दिसलाय. बॅटचा स्पर्श मात्र यावेळेला आपण बघतोय केवळ आणि केवळ एक सिंगल.
52 रन स्कोर बोर्डवरती क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आता केलेला आहे. इथे रन्स मात्र मिळून जातील हा नानासा मामला असेल, पण तो योग्य वेळेला 2च रन्स मिळत आहेत. सौरभ काताईला आपण फेस करताना पाहिलंय. सौरभचा पहिला चेंडूवरती वेलकम सुस्वागतम षटकाराने केलं होतं. त्याच्यानंतर सौरभचा पुनरागमन एक सिंगल. यावेळेला शांत आणि संयमी क्रिकेट बघायला मिळतंय. 1च रन्स मिळणार आहे. खरंच कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं मागणं षटक होतं, त्याच्यानंतरला या ओव्हरमध्ये सिक्सर आल्यानंतर एक सिंगल, मग दुहेरी, मग सिंगल. याला म्हणतात कमबॅक बॉलरचा. सरळ जडमध्ये टाकलाय. तिखट चेंडू होता. ऑफिशियल सांगतात की चेंडूला मात्र खाली जमिनीला स्पर्श झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. कुणालच्या हातामध्ये चेंडू सरळ आणि षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 6 चेंडू अजून शिल्लक आहेत. रन्स 55. आरजे स्पोर्ट शिवाजीनगर आणि त्याचबरोबर गजानन वॉरियर्स कामतकोंड दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या. शेवटची 2 मिनिटं असतील दोन्ही टीमना. राकेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. 35 रन्स वरती तो वैयक्तिकरित्या खेळतोय. 9 चेंडूंना तरी फेस केलंय. इथे अर्धशतक या टीमच्याच माध्यमातून राकेश आता झळकवताना पाहायला मिळू शकेल का आदूच्या विरोधामध्ये. मोठा प्रहार केलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. 2 रन्स मात्र घेतलेत. धावसंख्या 61 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचणार आहे. 61 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचलेला आहे. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा प्रहार करायचा. यॉर्कर लाईन्सचा बॉल. आता शोहेब बरमारेनं मात्र मोठा प्रहार करायला सुरुवात केली, पण तो कॅच पकडली आहे तिथे. चांगलीच कॅच पकडली आहे. असं वाटतंय तर कुठेतरी एफसीटी बनाम अलायन्स 11चा संघ खेळतो, परंतु प्रतिस्पर्धी टीमकडे अगदी 8 ते 9 नंबर पर्यंत परिपूर्ण बॅटिंग आहे. आपण 2 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. अशुभम असेल, कुणाल कात्रे आहे, सागर देखील त्या टीमकडे आहे, त्याचबरोबर आदित्य देखील आहे. चांगले नामांकित खेळाडू सौरभ काताळे असेल, प्रमोद पालकर सारखे हार्ड हिटर या संघाकडे आहेत. धावसंख्या आता 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटच्या बॉलवरती किती रन्स मिळतील हे देखील पाहावं लागेल. बरंच काढणं गरजेचं आहे इथे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच बलाढ्य आहे. मोठा प्रहार केलाय शेवटच्या बॉलवरती. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 71 झाली आहे. 72 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. आता इथं असं वाटते दोन्ही डावखुरी शैलीचे बॅटर येतील का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं महत्वाचं राहील. घेऊया छोटीशी विश्रांती आणि जाऊया पुढच्या मॅच मध्ये, जिथे आरजे स्पोर्ट शिवाजीनगर विरुद्ध प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळू शकतील. एकंदरीत श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड.
मी सर्व ज्या डगआउटमध्ये बसलेले जे प्लेयर्स आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, ज्या चेअर आहेत त्या फक्त बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी रिझर्व करून आपण ठेवलेल्या आहेत. कारण बॅटिंग करणाऱ्या ज्या टीमचे जे प्लेयर्स आहेत त्यांना त्या चेअर मिळत नाही आहेत. आपणा सर्वांच विनंती असेल की आपण लवकरात लवकर तिथून उठायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण बसण्यासाठी व्यवस्था करून द्या तिथे. आमचे सचिन जे कासेकर आहेत ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मुंबईमधून या स्पर्धेचा स्पोर्ट्स या चॅनलच्या साहाय्यानं घरबसल्या आनंद घेत आहेत. सो त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅचकडे जाऊयात. पहिल्याच बॉलवरती चांगले बॅटिंग करताना आपण पाहिले, थोडीशी बीस फील्ड. सात रन झालेले आहे सुरुवातीच्या 3 बॉलवरती. कुणाल कात्रेला आक्रमण करावं लागेल कारण डावकर शैलीला जे बॅटर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण षटकार खूप सारे पाहिलेले होते. शुभम अब्दुल देखील अगदी थोडे मागे आहेत. आदित्य आणि त्याचबरोबर कुणाल ही जोडगोळी, लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन थोडंसं कुठेतरी बॉलरला इरिटेट करत राहतं. राऊंड द विकेट बॉलिंग. पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी टाकला जाईल. मोठा प्रहार केलाय, मोठा प्रहार कुणालच्या बॅटमधून एक्सूमधून फटका, सहारण षटकार. आ 72 धावांचं टार्गेट पार करायचंय. येथे धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. एक बॉल त्याच्यानंतर मग चौकार, त्यानंतर तिहेरी आणि या बॉलवरती 6 रन्स. टोटली 13 रन स्कोर बोर्डवरती. या मॅच नंतरला पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गजान वॉरियर्स कामत कोणचा संघ खेळताना दिसू शकेल. एकंदरीत आरजी स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमच्या विरोधामध्ये. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यॉर्कर लाईन्सचा बॉल यष्टी उद्ध्वस्त आणि सरळ कुणाल कात्रेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ज्या कुणालनं पाटीलला बाद केलं होतं त्या आज पाटीलनं आता कुणालला देखील यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. बाहेर जावं लागलंय.
सामना क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या 15 रन्स. बॅटर नेम बॅटर नंबर 3 वरती सुजलला पाठवलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती आता प्रदीप कुटरेकर आहे. स्ट्राईक मार्क वरती असणार जो आदित्य आहे प्रदीप कुटरेकर गावरे एक्सप्रेस याच्या अगदी अगेन्स्ट खेळताना रणनीतीनुसार तुम्हाला घ्यावं लागेल. एक स्ट्रॅटेजी बनवून घ्यावं लागेल कारण या 72 धावांचा तुम्हाला डोंगर पार करायचा आहे. कुणाला एक 6 मारला त्याच्यानंतरला पुढच्या चेंडूवरती तो बाद झाला. प्रदीपला हँडल करण्यासाठी मोठे प्रहार. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पडल्यानंतर आतल्या बाजूला येतोय. आदित्य थोडस स्वतःवरती नाखुश दिसतोय. पाहिजे तशी बॅटिंग झाली नाहीये. मोठे स्ट्रोक येतील का आदित्यच्या बॅटमधून. समोरच्या दिशेनं वॉटर कॉट सुपर कॅच आणि इथे सौरभ पाटीलनं कॅच पकडली. आदित्य देखील थोडासा प्रेशर मध्ये दिसत होता. त्याला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय आणि एफसीडीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद पालकर हार्ड हिटर. प्रमोद आलेला आहे बॅटिंगसाठी. एफसीडीचा हा महत्वपूर्ण आक्रमक विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज. ओहो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा प्रहार केला गेलाय. 4 रन्स मिळतील. प्रमोद पालकरनं आल्याला सुरुवात केली. याच शैलीचा जो खेळाडू आहे या गोष्टीसाठीच ओळखला जातो की फक्त आणि फक्त जायचं आणि शेवटचे काही चेंडू असतील त्याच्यावरती जाऊन प्रहार करून फक्त यायचं आहे. ही सध्याची तरी भूमिका आपल्याला या खेळाडूची पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. अनिकेत तरेकर चेंडूच्या पाठीमागे बघा थोडासा लेझीनेस पाना दिसला तिथे. पुन्हा शॉर्ट बॉल आहे. आता राकेश बोर्ड आलाय. येथे देखील काही वेळेला बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. एक भाग्यशाली चौकार होता. धावसंख्या 23 या आकड्यावरती. आता इथे पहिला अनिकेत होता, तिथे राकेश आला. आता राकेशला सांगितलं तुम्ही त्या बाजूला जा. आता सुमित स्वतः आलाय. हा 23 रन्स 23 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. या ओव्हर मधील शेवटचा एक बॉल. टीमचा विस्फोटक फलंदाज. मोठा प्रहार आणि मोठा प्रहार म्हणजे चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 रन्स मिळतील. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी होतो समाप्त. 29 लॉस ऑफ 2. रन्स 29 रन्स 2 ओव्हर नंतरला 12 चेंडूंमध्ये अजून देखील 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. 12 मध्ये 43 पाहिजेत. सुजलला देखील मोठे प्रहार करावे लागतील. ज्याप्रमाणे प्रमोदनं सुरुवात केली. 3 चेंडू आले. सुरुवातीचे 2 चेंडू होते. 2 4 1 6 आल्या सुरुवातच केली होती. अगदी जो गोलंदाज होता त्याला चांगलं रिमाइंडसाठी घेतलं होतं. शेवटच्या 3 बॉलवरती सुरेख बॉल. भन्नाट वेग. इथे बॅट फिरवण्या अगोदर सरळ यष्टींचा वेध घेत चेंडू गेला.
डावखुऱ्या शैलीचा आता शुभम आलेला आहे. शुभमला मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील, कारण हा सामना जिंकायचा असेल तर 11 बॉलमध्ये तुम्हाला 43 म्हणजे तुम्ही सिंगल डबलनं हा सामना मात्र जिंकणार नाही आहात. मला त्याच्यासाठी फक्त चौकार षटकारांचाच बहुसार करावा लागेल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो खेळाडू आहे अगदी रायटी देखील खेळू शकतो, लेफ्टी देखील खेळू शकतो. ही कुठेतरी त्याची वैशिष्ट्य आहे, त्याची स्पेशालिटी आहे. पहिला बॉल अगदी स्लॉटमध्ये होता, परंतु त्या कुठेतरी गतीला बीट होताना पाहायला मिळाला होता. स्लॉटचा बॉल, फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 घेतलेत प्रयत्न, तिसऱ्याचा आणि 3 देखील कंप्लीट झालेले आहेत. स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल 32 या आकड्यावरती. अलायन्स 11 या टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच आणि इथे मात्र कॅच पकडली आहे. महिना काय कॅच पकडलेली आहे, जबरदस्त कॅच. जिथे चौथा मोठा धक्का आता एफसीटी या टीमला बसलाय. मिस्टर सागर यांना आता पाठवलं गेलंय. 8 बॉलमध्ये अजून 40 रन्स पाहिजेत, म्हणजे सगळे तुम्हाला षटकार स्ट्रोकावे लागतील. इथून पुढे सगळ्या चेंडूंवरती तुम्हाला प्रहार म्हणजे सिक्सर स्ट्रोकावे लागतील. फुलटॉस बॉल आहे, या फुलटॉस बॉलवरती सुमित आता आलाय. सुमितनं कॅच पकडली. सागर देखील आल्या या ठिकाणी प्रेझेंटी लावली आणि सरळ मैदानाच्या बाहेर. सौरभ काताळे आता नंबर 7 वरती. सात बॉलमध्ये आता 40 रन्स, म्हणजे एक चौकार आणि 6 षटकार. सध्याची जी समीकरणं आहेत अशाच प्रकारची या मॅचची. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावसंख्या 33-33. जिंकण्यासाठी 6 मध्ये 39. या बॉलवरती आता 3 रन्स तर नक्कीच मिळतील. जिंकण्यासाठी 5 मध्ये 36. 5 बॉल आहेत, त्या 5 बॉलमध्ये 36 धावांची इथून गरज असेल एफसीटी या टीमला. अलायन्स 11 पहिला सामना पराजित झाले, त्याच्यानंतरला या स्पर्धेमध्ये एक विक्रम केला. 98 धावा 4 ओव्हरमध्ये त्याने ठोकल्या. सौरभ पाटीलचे अर्धशतक. त्याच्यानंतर या मॅचमध्ये एक चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. तर एफसीटी हा जो संघ आहे पहिला सामना त्याने जिंकलेला आहे, तर त्याच्यानंतर या मॅचमध्ये कुठेतरी थोडासा पिछाडीवरती दिसतोय. शॉर्ट बॉल आहे, पाटीलच्या सरळ डोक्यावरून इथे हाय अँड सम 6 रन्स मिळतील. षटकार बघायला मिळतो. राकेश थोडीशी चर्चा करतायत आणि कितकडे देखील शॉर्ट बॉल होता. शुभमनं चांगलंच त्याचा समाचार घेतला. चार बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 30 रन्स पाहिजेत अजून देखील. लक्ष्यमच्या थोडस बाहेर. 4 मध्ये आता 29 पाहिजेत. 4 चेंडू 29 धावांची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये आहे, कॅच पकडली जाईल का? शशांक शिगवण चेंडूच्या खाली आहेत आणि इथे कॅच पकडली आहे. मोठा धक्का बसेल आता एफसीटी या टीमला. विकेट नंबर 6. बॅटिंग साठी न्यू बॅटर नेम जानी. बॅटिंग साठी जानी बॅटिंग साठी आलाय. हो, जानीच्या पाठीमधून हवा यल्ला आणि सरळ मात्र शोएब बर्मरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल.
आणि सरळ मैदानाच्या बाहेर येत आहेत. आणि उर्वरित जेवढे चेंडू शिल्लक आहेत तेवढे चेंडूंमध्ये जेवढे सिक्सर्स टोकले जातील तिथे आमचे किशोरदादा पालकर सांगत आहेत की प्रत्येक सिक्सरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज, सिक्सरसाठी 1000चं कॅश प्राइज आहे. स्ट्राईकला अजून यावं लागेल सर, 1000 मिळणार आहे जर शेवटच्या बॉलवरती तुम्ही सिक्स टोकला तर. धावसंख्या 45 ला जाऊन पोहोचले. सिक्सर ठोका 1000चं कॅश प्राइज घ्या किशोरदादा पालकर यांनी सांगितलंय, परंतु नाही लागलेलं कॅश प्राइज होतं ते आता तुम्ही मात्र पटकावलेलं नाही, तुम्हाला त्याच्यासाठी षटकार ठोकायचा होता. हा सामना जिंकला अलायन्स 11 या टीमनं, अभिनंदन करूयात. ऑफिशियल चला आपण वादविवाद करत बसू नका. पिंट्या पवार पहिला चेंडू टाकताना दिसत आहेत. एक सिंगल घेतला गेलाय, परंतु आणि इथे 3 रन्स आता घेतले जातील. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर हा संघ जिंकावीच लागेल, डू ऑर डायची मॅच आहे. त्याचबरोबर गजानन वॉरियर्स कामतकोण हा संघ देखील चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच. हवाई यात्रेवरती बॉल आहे आणि तिथे कॅच पकडली जाईल. वैभव रामणेच्या माध्यमातून सुरेख झेल पकडली आहे आणि सरळ जो भाई गराटे होता तो रस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर जाताना दिसलाय. गोल्डन डकचा शिकार बनला. पहिलाच बॉल बेजबाबदार फटका. बॅटर नेम बॅटर पियुषला पाठवले नंबर 3 वरती.
चला जाऊया, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू होता एक सिंगल, 7 वरती एक खेळाडू मात्र बाद झालेला आहे. फलंदाज तयार असेल. सुरे कॅच पकडली आहे. RJ स्पोर्ट शिवाजीनगर या टीमची सर्वात मोठी डोकेदुखी पाहायला मिळते की एकतर गोलंदाजी देखील अगदी साथ देत नाहीये आणि जर बॉलिंगनं साथ दिली तर कदाचित बॅटिंग देखील तितकी चांगली होत नाहीये. प्रथमेश घाग देखील स्वस्त्यामध्ये परतलाय. दुसरा मोठा धक्का पाहायला मिळाला. पहिल्यांदा भाई गराठे, त्याच्यानंतर मग प्रथमेश घाग आलेला आहे. नवीन बॅटर नेम बॅटर प्रितेशला आपण बघतोय. डिरेक्ट हिट असता तर कदाचित करीबी मामला बघायला मिळू शकला असता. अंपायरकडे थोडी चर्चा करतात अक्षय पवार. एक सिंगल रन्स फक्त पाहायला मिळू शकेल. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 रन्स झालेले आहेत. ओव्हर द विकेट बॅक ऑफ द हँड स्पेशालिस्ट बॉलर आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. केवळ एक सिंगल वरती तुम्हाला संतुष्ट आणि समाधान व्हावं लागणार आहे. या ओव्हरमधील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मोठे स्ट्रोक येतील का हे देखील पाहावं लागेल. खोलवरचा बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पुन्हा एकदा सिंगल. एवढ्या ओपनच्या ग्राउंडवरती हे पहिल्यांदाच घडतंय की एकंदरीत 5च्या 5 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ सिंगल सिंगल सिंगल. एक विकेट आहे आणि यावेळेला शेवटच्या चेंडूवरती अंततः मात्र इथे 3 रन्स मिळून जातील. षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय. संघाचा स्कोर कार्ड 13-2 RJ स्पोर्ट शिवाजीनगर. यानंतर पुढची मॅच असेल FCT विरुद्ध स्वराज फायटर्स. स्वराज फायटर्स विरुद्ध FCT फ्रेंड सर्कल टेटवली. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला येत्या 2 मिनिटांमध्ये आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. फ्रेंड सर्कल टेटवलीचे कॅप्टन आणि त्याचबरोबर स्वराज फायटरचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर. यानंतर तुमचा सामना खेळवला जातोय. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला गेले परंतु चेंडू मात्र दिसेना असा झालाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळणार आहेत. चौकार पाहायला मिळतोय. यॉर्कर रेंजचा बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या परिसरामध्ये आहे. आजच्या दिवसातल्या आता काही मॅचेस शिल्लक असतील. याच्यानंतर आपण पाहतोय तर स्वराज फायटरचा संघ फ्रेंड सर्कल टेटवलीच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. पिंट्या पवार डिफेन्सिव्ह क्रिकेट. रोशन राऊतला बॅटिंगसाठी पाठवलं. हे चांगलं क्रिकेट.
28 क्षमा असावी 27 झालेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या शेवटच्या 6 बॉलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण रुपेश बैकरला पाहतोय. राऊंड द विकेट 6 चेंडू टाकताना दिसू शकेल. नो बॉलचा इशारा, खराब गोलंदाजी, नो बॉल आहे. आउटची संधी पाहायला मिळू शकेल का, परंतु 3+1 म्हणजे टोटली 4 आता घ्यावे लागतील. म्हणजे रन्स बनत नव्हते, आता रन्स आलेले आहेत. 31 रन्स झालेत. सरळ मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला खेळलं गेलं. यानंतर टॉससाठी एफसीटी आणि त्याचबरोबर स्वराज पाटरचे कॅप्टन टॉससाठी या. आज स्वराज पाटरचे कॅप्टन टॉससाठी या. एफसीटी कॅप्टन चला टॉस करतोय आपण. फ्रेंड सर्कल डेडवलीचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. पस्तीस रन स्कोर बोर्डवरती आता लागले. शेवटच्या अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटिंग साठी असणारा रोहित मोठा प्रहार केलाय. कॅच मात्र मिळेल. इथं विकेटचं पतन झालंय. सुरेख गोलंदाजी. रोहित संपूर्ण ना बॉलिंग मध्ये एफर्ट्स ना बॅटिंग मध्ये एफर्ट्स पाहायला मिळत नाहीये. थोडस स्वतःवरती हताश झालाय, निराश झालाय. सौरभ पवार आता बॅटिंग साठी गेलेत. एक पवार बाहेर आले, दुसरे पवार आतमध्ये गेलेत. दोन्ही आयकॉन. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. 35 वरती स्कोर कार्ड मात्र स्थिरावलेलं. श्रेष्ठ तेटांबेच्या हातामध्ये रॉकेट थ्रो केला गेला. केवळ एक सिंगल. 36 ला आता स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. शेवटचा अजून देखील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे फर्स्ट इनिंग मधील. मोठा प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक असतील. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. धावसंख्या 40 ला जाऊन पोहोचले. 41 चा पाठला करावा लागेल श्री गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमला. 24 बॉल मध्ये 41 रन्स आता करावे लागतील. स्वराज पाटर्सला टॉस जिंकून बॅटिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. तर प्रतिस्पर्धी एफसीटी या टीमला एकंदरीत आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी करावी लागेल. महत्वपूर्ण मॅच. पिंट्या पवार हे थोडेसे आता रेस्ट करतील, कारण बॉलिंग करत असताना काय एफर्ट्स दिले होते.
त्याच्यानंतर जे सलामीविरुद्ध बॅटर पाठवले दापोलीचा बकासूर या नावाने प्रसिद्ध असणारा हा जो गुणवान बॅटर म्हणजेच आपण पाहतोय एकंदरीत वैभव रामणे त्याच्यासोबत लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन अक्षय पवार गावतळ्यातला एक स्टार नाही तर दापोली तालुक्यातील ज्या टेनिस क्रिकेट विश्वातील या खेळाडूचं देखील नाव घेतलं जातं. मनोजनं पहिला चेंडू टाकला ऑफला ड्राईव्ह केले एक रन्स घेतला प्रयत्न दुसऱ्या धावेचा सक्सेसफुली. इथून तुम्हाला 10.25 सरासरी मेंटेन ठेवत असताना रन्स काढायचे आहेत. एफसीटीचा संघ काही वेळातच खेळताना दिसेल स्वराज फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये. स्वराज फायटर्सनं टॉस जिंकला बॅटिंग तर ते करणार आहेत बॉलिंग करावी लागेल एफसीटी या टीमला. वैभवच्या बॅटमधून अजून षटकार चौकारांचा बहुसार पाहायला मिळाला नाहीये. सरळ मात्र तिथे थोडस मिसफील्ड पाहायला मिळत आहे. 2 रन्स आहेत 2 मिळणार आहेत. पिंट्याकडे बॅटिंगचा विचार करायला गेला तर अभि कर्डे देखील तिथे बॅटिंगसाठी तयार राहू शकेल. त्याचबरोबर पिंट्या पवार देखील असेल. तुषार देखील या टीमचा हिस्सा आहे म्हणजे हार्ड हिटर आहेत. श्रेयस तेटांबे देखील बॅटिंग करता दमखम ठेवतो. श्रेयस देखील आहे म्हणजे असे चांगले चांगले प्लेयर आहेत या टीमकडे. रोहन सावंत देखील बॅटिंग करू शकतील एक चांगला प्लेयर. नो बॉलचा इशारा शॉर्ट बॉल आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. इथे आपण बघतोय बघता बघता इथे 3+1 = 4 असे 4 रन्स आता ऍड करावे लागतील. संघाचं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 8 तर झालेले आहेत परंतु 8 रन्स झाले त्याच्यानंतर तुम्हाला त्या अगदी 41 धावांचा पाठलाग करत आहेत. 10.25 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे. तुम्हाला रिक्वायर्ड रेट तकरीबन 10चा होता आणि त्या 10च्या रन रेट नुसार तुम्ही पहिल्या 3 मध्ये 8 रन्स काढताय. आता डावखुरा शैलीचा अक्षय मोठे प्रहार करेल का षटकारांचा बहुसार करेल का कारण प्रतिस्पर्धी टीमकडे देखील चांगले लेफ्टी बॅटर्स परंतु नव्हते. परंतु आपण सौरभ पाटीलची तडफदार खेळी पाहिली असाल. सर्वात जलद गतीचं अर्धशतक तब्बल 13 चेंडूंमध्ये ते 50 रन्स आपण पाहिले होते. सुरेख बॅटिंग सरळ अगदी लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा. या बॉलवरती 3 रन्स मिळणार आहेत. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगरचा हा एक बलाढ्य धावसंख्या 11 रन्स. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगरचा संघ पहिल्या 2 आपण एकंदरीत पाहिलं तर मॅचेस पराजित होऊन आला. मॅच जिंकण्याचं अगदी नक्कीच ध्येय असेल. क्वालिफायरच्या रेसमध्ये बनून राहायचं असेल तर मॅच जिंकावीच लागेल. आता धावचीची संधी वैभवला माघारी परतावं लागतंय. सरळ मैदानाच्या बाहेर नंबर 3 वरती अभि कर्डेला पाठवलं जाईल आणि त्याच्यानंतरला कदाचित पिंट्या पवार येऊ शकेल नंबर 4 वरती. चांगली बॉलिंग आहे आणि षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 13ला 1. गजानन ओरियस कामतकोण 18 मध्ये 28 पाहिजेत. 18 मध्ये 28 म्हणजे लगभग 9.33 ही 13 झालेले आहेत. 18ला 28 9.33 सरासरी मेंटेन ठेवताना रन्स काढावे लागतील.
षटक क्रमांक 2चं या ठिकाणी जे षटक आहे दुसरं षटक सौरभ पवार स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती. रोहित पवारला गोलंदाजीसाठी अजून देखील पाचारण केलेलं नाहीये. आय थिंक क्रमांक 3चं षटक त्यांना दिलं जाईल. रोहितकडे देखील एक चांगला टप्पा आहे. पडल्यानंतरला चेंडू बाउन्स येतो रोहितचा, परंतु त्याला चांगला टप्पा मिळाला नाहीये. सकाळच्या सत्रापासून प्रचंड मेहनत घेताना आपण त्याला देखील पाहिलंय. सौरभ पवार, त्याच्या विरोधामध्ये असेल अक्षय पवार. फुलटॉस बॉल वरती फुलटॉल वसूल केलाय. 6 रन्स मिळतील तब्बल अर्धा डझन रन्स. षटकार. कमालची बॅटिंग या विजयाच्या दिशेनं श्री गजानन वॉरियर्स कामतकोणचा संघ मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. उद्या सुपर डुपर संडे आहे. सुपर डुपर संडे मध्ये आपण बघतोय तर असे कोणते संघ क्वालिफाय होतील. डाऊन द ग्राउंड आता खेळलाय. एका हाताने चेंडूला पकडण्याचं धाडस, त्याचबरोबर इथे 3 रन्स देखील कंप्लीट होत आहेत. संघाचं स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. बारा चेंडू आणि त्याचबरोबर 10 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 10. बारा चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. श्रेयस तेटांबेला आता पाठवलं गेलं बॅटिंगसाठी नंबर 4 वरती. अभिकडे मात्र असेल सरळ कॅच, सुपर कॅच, कमालची कॅच, परफेक्ट कॅच ऑफ द मॅच. अगदी सुपर त्या ठिकाणी खेळाडूला तैनात केलं होतं, त्याच ठिकाणी कॅच पकडली गेली. बॅटिंगसाठी आपण बघतोय तर पिंट्या पवार मैदानाच्या आतमध्ये अंततः आलाय. 11 बॉलमध्ये आता 10 रन्स करायचे आहेत. 11 मध्ये 10 ची आवश्यकता. या मॅच मध्ये हा सामना मात्र जिंकून दिला जाऊ शकतो का हे देखील पाहावं लागेल. ओ सुरे गोलंदाजी अक्षरशः थांबवण्याचं काम केलेलं आहे. 10 मध्ये 10 ची गरज. इथे एखाद विकेट पडली तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. 10 मध्ये 10 ची गरज आहे. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पिंट्या पवार चांगले एफर्ट्स दिले जातील. सुरक्षित रक्षणाचा नजर रॉकेट थ्रो केलाय. जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगाने आपण बघतोय तर 2 रन्स कंप्लीट होतील. 9 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. पिंट्याच्या माध्यमातून मोठे प्रहार म्हणजे षटकार ठोकले जातील.
की ते चौका ठोकले जातील, की ते केवळ एक सिंगल घेतला जाईल. मी तरी म्हणेन सर्व खेळाडू जवळ आहेत, मोठे प्रहार पाहायला मिळू शकेल. थोडंसं मिस फील्ड आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. केवळ आणि केवळ 3 रन्स मिळणार आहेत. आता संपूर्ण मॅच मात्र गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमकडे पाहायला मिळते. 8 चेंडू 5 धावांची गरज. श्रेयस टेटांबे बॅटिंगसाठी. नो बॉल. नो बॉलवरती देखील एक चांगला प्रहार आणि सामना मात्र फिनिश. हा सामना जिंकलेला आहे गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमनं. अभिनंदन गजानन वॉरियर्स. गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमनं हा सामना जिंकलेला आहे. यापुढची मॅच स्वराज फायटर्सचा संघ खेळत एफसीटी या टीमच्या विरोधामध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या एफसीटी. होऊ शकेल. मुन्ना बुटे नंबर 3 वरती. पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित भव्य अशा अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धेचं या आयोजन. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. खूप साऱ्या मॅचेस आपण पाहिल्या आजच्या दिवसातील. तर उद्या देखील लीग फॉर्मॅटमधल्या खूप मॅचेस बाकी आहेत आणि त्याच्यानंतर या सायंकाळच्या सत्रामध्ये क्वालिफायरच्या मॅचेस खेळवल्या जातील, जिथे क्वालिफायर 1 त्याच्यानंतर एलिमिनेटर, मग त्याच्यानंतर क्वालिफायर 2 आणि त्याच्यानंतर मग ग्रँड फिनालेची ती मॅच असेल. चांगलाच त्या ठिकाणी थ्रो पाहायला मिळाला. गोऱ्या मुन्नाची जोडी आहे. संघाचा स्कोअर का 21-21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी. गोऱ्या पवार तयार असेल कुणाल कात्रीच्या विरोधामध्ये.